भक्तीस पात्र होऊ शकत नाही. भक्ती त्याला त्याच्याने होऊ शकत नाही. त्याचं कारण आहे माझी कृपा व्हावी लागते. माझे कृपे विनिश्चिती कदा नोहे माझी प्राप्ती. पण उद्धवा झाली माझी कृपा प्राप्ती. पण माझी का कृपा झाली? माझी का कृपा झाली? महात्म्याची कृपा झाली की मग भक्त भक्तीस पात्र होऊ शकतो. माझ्या कृपेचे लक्षण प्राप्त विषय भोगता जाण. न तुटे माझे अनन्य भजन पूर्ण कृपा जाण. या नाव कृपा महत्त्वाची आहे. त्यांची कृपा महत्त्वाची आहे. म्हणून महात्म्याची कृपा व्हावीच लागते. महात्म्याची कृपा ही महत्त्वाची आहे. देवाची तर आहेच पण महात्म्याची व्हावी लागते. पुढे जाऊन बोलता आपला विषय चालू होता महात्म्याचा अधिकार. का मोतीराम महाराजांचा अधिकार केवढा? महात्मा उदार याचं उदाहरण आपण दिलं. पण महात्म्याचा अधिकार सांगतात. ज्ञानोबारांचा अधिकाराबद्दल आपण बोललो. पण प्रश्न निर्माण होतो आपला अधिकार किती आहे? मग आपल्या सामान्याचा अधिकार काय? बरं का आहे महात्म्याचा अधिकार. महात्मा आपल्याहून मोठा आहे पण आपला अधिकार किती आहे? प्रश्न निर्माण होतो. तर पुढे जाऊन बोलतात नमावे पाय हे माझे उचित आशीर्वादे हित तुमची. आशीर्वादे हित तुमची. आशीर्वादे हित तुमची. आशीर्वाद हित तुमची. नमावे पाय हे माझे उचित. नमावे पाय हे माझे उचित. नमावे पाय नमावे उचित. नमावे पाय नमावे उचित. नमावे पाय हे माझे उचित. नमावे पाय हे माझे उचित. नमावे पाय माझे उचित. नमावे पाय हे माझे उचित. आशीर्वाद हित तुमची. आशीर्वाद हित तुमची. आशीर्वाद हित तुमची. आशीर्वाद हित तुमची. आपला अधिकार तुमची. बरं का किती अधिकार आहे आपला? तर आपला अधिकार सांगतात. आपला अधिकार पामराचा अधिकार काय? तर त्यांच्या चरणावर नतमस्तक होणं एवढा अधिकार आपला आहे. आपल्यासारख्या सामान्याचा सगळ्यांचा पामरांचा आहे का? केवढा अधिकार आहे? नमावे पाय हे माझे उचित. हे उचित आहे. हे अनुचित नाही. हे उचित आहे. उचित आहे म्हणजे काय? योग्य आहे. आता आणखीन पुढे जाऊन बोलायचं झालं तर हे ओके आहे. हे कसं आहे? करेक्ट आहे. बरं का इंग्लिश भाषेमध्ये बोलण्याचं झालं तर हे कसं आहे? हेच करेक्ट आहे. हेच खरं आहे. हेच योग्य आहे. हेच उचित आहे. हे अनुचित नाही. बरं का हे अनुचित नाही असे महात्मे सांगतात. मग काय आहे? हे उचित आहे. काय उचित आहे? नमावे पाय हे माझे उचित. हे आपलं उचित आहे. आपलं उचित आहे. फक्त त्यांच्या चरणावर नतमस्तक ठेवणं, आपलं मस्तक ठेवणं, लोटांगण घालणं, दंडवत घेणं हे उचित आहे. आणि एवढा अधिकार आपला आहे. अन्यथा त्यांच्यावरचा अधिकार आपला नाही. महात्मा थोर आहे. महात्मा उदार आहे. साधू थोर जाना. 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 कन
साधू थोर जाना कलयुगी साधू थोर जाना 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 कलयुगी साधू थोर जाना कलयुगी साधू थोर जाना 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 कलियुगी साधू थोर जाना कलियुगी साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलयुगी हा साधू थोर जाना कलियुगी 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 का स्पष्टपणे सांगतात महात्मा थोर आहे, मोतीराम महाराज थोर आहेत, ज्ञानोबा थोर आहेत, बरं काय संत आहेत, हे साधू आहेत, बरं का यांचा अधिकार मोठा आहे. साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी, बरं का तीनदा साधू थोरा याचं कारण आहे, बरं का या मागे एक रिझन आहे, कारण आहे. काय कारण आहे तर साधू थोर कुठल्या लोकांमध्ये आहे, साधू थोर मृत्यू लोकांमध्ये आहे. हे पहिला साधू थोर शब्द वापरला त्याच्याकरता आहे. दुसऱ्यांदा शब्द वापरला साधू थोर जाना, तर तो दुसरा शब्द आहे तो ब्रह्मलोकामध्ये साधू थोर आहे म्हणून दुसऱ्यांदा साधू थोर जाना. पुन्हा आणखीन तिसऱ्यांदा साधू थोर जाना, तिसरा शब्द कशा करता तर महात्मा पूर्ण ब्रह्मांडामध्ये थोरा म्हणून तिसरा शब्द, म्हणून तीनदा साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी, बरं का शॉर्टकटामध्ये असणारा महात्माने शब्द केलेले आहे, बरं का. तिन्ही युगाचे मिळून साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना याच्यातून कळतं महात्माचा अधिकार. तिन्ही लोकांमध्ये महात्मा श्रेष्ठ आहे म्हणून साधू थोर जाना म्हणून लीनपणा घेतात, म्हणून आपला अधिकार तुकोबाराय व्यक्त करतात. काय अधिकार दुसरी चरणा संताच्या विठ्ठल
पंढरी कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 बोलो पंढरी कवरधारी विठ्ठल ज्ञानदेव भाग्याचा उदय ते हे जोडी संतपा येथोनिया नुठवो माथा मरणा वाचुनी सर्वथा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवा. मौजे पोरवड या गावामधील अखंड हरिनाम सप्त्या निमित्ताची ही सेवा आहे. ही सेवा मोतीराम महाराजांच्या मारुती बुवांची ही आजची ही सेवा आहे. ठाकूर बुवांची सेवा आहे, ज्ञानोबारांची आहे, तुकोबारांची आहे, नाथांची आहे. महात्म्याची सेवा असल्या कारणाने महात्म्याचं वर्णन करणारा अभंग निवडलेला आहे. बरं का, मोतीराम महाराजांचा असणारा अनुभव आम्हाला काहीच नाही बरं का. नाव कधी आम्ही ऐकून होतो, पण जास्त अनुभव असणारा आमच्या आजोबांना आहे. आजोबांनी असणारा त्यांचा महिमा आम्हाला सांगितला. पण त्याच्यातून आम्हाला असा बोध झाला की महात्मा साधा नाही, मोतीराम महाराज साधे नाहीत, त्याच्याकरता प्रमाण आहे. त्यांचा महिमा काय वर्णो वारंवार. हरी भक्त थोर भूमंडळी. बरं का, त्यांचा महिमा वर्णावा तितका कमी आहे. बरं का, वर्णावा तितका कमी आहे. बरं का, त्यांची असणारी ही आजची सेवा आहे. त्यांच्या कृपा आशीर्वादाने, मारुती बुवांच्या कृपा आशीर्वादाने जे असणारे शब्द फुटतील, त्यांच्या कृपा आशीर्वादाने आजची ही सेवा आपण करू. घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा. बरं का, श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. बरं का, ही महात्म्याची सेवा असल्या कारणाने त्यांचं वर्णन करणारा अभंग आहे. का आल्यावर आम्हाला असणारा सरपंच आजोबांनी काहीतरी सांगितलं, त्याचं कारण आहे. गावातलं सांगितलं की या गावामध्ये, पोरवड गावामध्ये 12 महिने चातुर्मास चालतो. बरं का, अशा गावाला, ज्या गावामध्ये चातुर्मास चालतो, ज्या गावामध्ये रामायण चालतं, नियमावली आहे. आणि हे पूर्वपार चालत आलेल्या असणाऱ्या गाववाल्याला माहीत नाही कधीपासून चालू आहे. हे असणारी पूर्वपार पूर्वजांनी करून ठेवलेले नियम आहेत. आणि त्याच नियमाचं उल्लंघन न करता गाववाल्याने आजपर्यंत असणारी आजची सेवा, मारुतीरायांची, मोतीराम महाराजांची सेवा अखंडितपणे चालू आहे या गावामध्ये. अशा गावाला धन्यता देतात. काय म्हणतात? धन्य तोची ग्राम जेथे हरीचे दास, धन्य तोची वंश भक्ती भाग्या, ब्रह्मज्ञान तेथे असे घरोघरी, धन्य नर नारी चतुर्भुज. बरं का, अशा गावाला धन्यता देतात. काय सांगतात? हे गाव धन्य आहे. बरं का, हे गाव धन्य आहे. धन्य तोची ग्राम जेथे हरीचे दास. बरं का, इथे काकडा होतो. काकड्याचं महत्त्व आहे, त्याचं कारण आहे. महात्म्याने भगवंताशी साधलेला संवाद म्हणजे काकडा. बरं का, आणखीन सांगू शकतो, नकळे न सांगता तुम्हा कळू येते अंतर. बरं का, हा संवाद आहे. पुढे जाऊन सासूरवासा भेतोजी ओढ तुझ पाशी, हा संवाद आहे. का पुढे जाऊन वर्णन आहे काय ठिकाणी, अवताराचे राशी तू हा उहा विठेवरी, हे वर्णन आहे. वर्णनी नाही, संवाद आहे. मागणी असल्या कारणाने धडधडीत मागणी आहे, आमोरासमोर मागणी आहे, म्हणून त्याचा प्रभाव आपल्या गावापर्यंत पडतो. आणि ज्या ज्या गावामध्ये हा आवाज जातो, ज्या ज्या गावामध्ये काकडा होतो, त्या गावातील हे गाव शुद्ध आहे, हे वंश शुद्ध आहे. बरं काय, ते नरनारी शुद्ध आहेत. एवढंच नाही, जिथे भजन आहे तिथं ब्रह्मज्ञान आहे. आणि हे एकाच्या घरी नाही, ब्रह्मज्ञान तेथे असे घरोघरी सगळ्यांच्या घरी आहे. बरं का, हे महत्त्व काकड्याचं असल्या कारणाने तुकोबारा धन्यता देतात. आणि अशा गावामध्ये असणारी ही सेवा आहे. जन्म आलो त्या ते आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळले संती, भय निरसली खंती. ही तुम्हा सर्वांची मोतीराम महाराजांची सेवा आहे. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. सेवे लागी सेवक झालो, तुम्हीच लागलो निज चरणा.
तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो 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 तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावर करावा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर महात्म्याची सेवा. पण त्यांचं वर्णन करणं हे कीर्तनकाराचं कर्तव्य आहे. नियमानुसार दुसऱ्या दिवसाला संतपर अभंग घ्यावा लागतो. ही नियम आहे, ही संप्रदायाचे नियम असल्याकारणे त्या नियमानुसार आम्ही चालतो. पण त्या नियमानुसार संतपर अभंग निवडलेला आहे. अभंगामध्ये तुकोबारायांनी पहिल्यांदा शब्द वापरला भाग्य. आता भाग्य म्हणजे काय? खेडेगावातल्या भाषेत बोलायचं झालं तर भाग्य म्हणजे नशीब. बरं का, दारात बसून बाया म्हणतात त्याचं काहीतरी नशीब होतं म्हणून आपल्या गावातलं काहीतरी पोरगं कलेक्टर झालं. बरं का, हा नशीब शब्द त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतो. नशीब म्हणजे भाग्य. बरं का, लयच असणारा प्रोफेशनल माणूस आहे त्याच्या तोंडातून ऐकायला मिळतं आमचं काहीतरी संचितच होतं म्हणून आम्हाला या कंपनीमध्ये काय नाही मिळालं, नोकरी मिळाली. तसा शब्द आपल्या कानावर पडतो. संचित म्हणजे भाग्य. आणि महात्म्याच्या असणाऱ्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळतं भाग्य. भाग्य म्हणजे नशीब, भाग्य म्हणजे संचित. हे त्याला अनुसरून असणारे समानार्थी शब्द आहेत. बरं का, काय समानार्थी शब्द आहेत. भाग्याचे मुख्यतः शास्त्राने 3 प्रकार सांगितले. बरं का, 3 प्रकार सांगितले. त्याच्यातील पहिला आहे संसारिक भाग्य. संसारिक भाग्याला शास्त्राने दुसरं नाव दिलं इहलौकिक भाग्य. त्याचं कारण तसंच आहे. दुसरं भाग्य पारलौकिक भाग्य आणि तिसरं भाग्य परमार्थिक भाग्य. परमार्थिक भाग्याला दुसरं नाव आहे परमभाग्य. आता याला दुसरे नाव पडले त्याचं कारणही तसंच आहे. त्याचा आपण विचार करू. संसारिक भाग्याला इहलौकिक भाग्य नाव पडलं त्याचं कारण आहे इहलोकामध्ये मृत्यू लोकामध्ये जन्म मिळणं दुर्लभ आहे. देव दुर्लभ आहे. देवांना मिळत नाही. आपलं सामान्याचं जाऊ द्या, कुणालाच मिळत नाही. ब्रह्मदेव हात जोडून विनंती करतात देवा. तुकोबारा ते वर्णन करून बोलतात. अगदी जवळचं प्रमाण आहे. इहलोकी सहा देह देव इच्छिता ती पाहे धन्याभी जन्मालो दास विठोबाचे झालो. स्पष्टपणे सांगतात इहलोकातला देह देव इच्छिता ती पाहे. इहलोकातला जो देह आहे त्याची इच्छा देवलोक करतायत. आणखीन प्रमाण द्यायचं झालं स्वर्गीचे अमर विचिताति देवा स्वर्गीचे अमर विचिताति देवा स्वर्गीचे अमर विचिताति देवा स्वर्गीचे अमर विचिताति देवा स्वर्गीचे
भविता ते देवा मृत्यूलोकी मामा जन्मामा. देवा ब्रह्मदेव हात जोडून विनंती करताय, देवा आम्हाला भजन करण्याची ओढ आहे, पण आम्हाला देव होऊन भजन करता येत नाही. आम्हाला पशु पक्ष्यांचा देह मिळाला तर भजन करता येत नाही. फक्त आम्हाला मानव देह घेऊन भजन करता येतं. याची जन्मी घडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे. याची जन्मी घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याची देई घडे देवाचे भजन, याची जन्मी घडे देवाचे भजन, याची देई घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याची जन्मी घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याची जन्मी घडे बरं का, याच जन्मामध्ये असणारं भजन आहे, अन्यथा नाही. म्हणून देवा नरदेह प्राप्त होऊ द्या. न जाणो तर देवा तुम्ही पशु पक्ष्यांचा जन्म दिला, गाईचा दिला, म्हशीचा दिला, हातीचा दिला, अन्य कुठले जरी प्राणी असले बरं का, पोपटाचा दिला असेल का चिमणीचा दिला तरी आम्हाला भजन करता येईना. कारण काय, तर त्यांना त्या भजनाचं ज्ञान नाही म्हणून, भजनाचं ज्ञान नाही म्हणून, बुद्धी नाही त्यांना बरं का, मेंदू दिला नाही त्यांना, म्हणून भजन करता येत पशु नाही. काय पाप पुण्य जाणती, पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग भोगीते. उत्तम मध्यम भोग भोगीते. काही एक उपजटाची मरती, काय एक उपजत मरते. बहिरे अंध होते पांगुळ मोके, बहिरे अंध होते पांगुळ मोके. बहिर अंध होते पांगोळ भोगे, बहिर अंध होते पांगोळ भोगे. पशु काय पाप पुण्य जाणती, पशु काय पाप पुण्य जाणती. उत्तम मध्यम भोग भोगीती, उत्तम मध्यम भोग भोगीती. काय एक उपजता मरती, एक उपजताची मरती. बहिर अंध होती पांगुळ मुखी, अंध होती पांगुळ मुखी, बहिर अंध होती पांगुळ मुखी. बहिरे अंध होती पांगुळ मुखी. 184 न तुके फेरा, 184 न तुके फेरा. 184 न चुके फेरा, 184 न चुके फेरा. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती. काय एक उपजता मरती, बहिरंद होती पांगुळमुखी. 184 न चुके फेरा, गर्भवासी यातना थोरा. येऊनी पडशी संध्यपुरा, वळसा थोरा माया जाळी. स्पष्टपणे सांगतात तुकोबारा, त्यांना ज्ञान नाही भजनाचं, टाळ वाजवण्याचं ज्ञान नाही, मृदंग वाजवण्याचं ज्ञान नाही, प्रमाणपाठ करण्याचं ज्ञान नाही, म्हणण्याचं ज्ञान नाही बरं का, एका जागी बसण्याचं ज्ञान नाही बरं का, त्यांना भजनाचं ज्ञान नाही, संप्रदायाचं ज्ञान नाही, परमार्थाचं ज्ञान नाही. भजन करता येत नाही देवा बरं का. असं कधी कुठल्या गावात झालंय का, 4-5 बैल आली, टाळं घेतले, मृदंग लावला आणि भजन सुरू केलं? आतापर्यंत कधीच असं ऐकलेलं नाही. त्याचं कारण भजनाचं ज्ञान नाही, ज्ञान नाही. म्हणून पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती. काय एक उपजता मरती, बहिरंद होती पांगुळमुखी.
184 न चुके फेरा गर्भवासी यातना थोरा येवणी पडशी संध्यपुरा वळसा थोरा माया जाळी. बरं का काय आहे त्यांना ज्ञान नाही, पाप कळालं नाही, पुण्य कळालं नाही, भजनाचं लांब राहू द्या. ज्ञान नाही त्यांना कशाचंच. म्हणून देवा याची जन्मी घडे. देवाचे भजन कुठल्या देहामध्ये, कुठल्या जन्मामध्ये, तर मृत्यू लोकातल्या मनुष्य देहामध्येच भजन करता येतं. म्हणून असणारा तिथे जन्म द्या. दुर्लभ आहे. देव लोक इच्छा करतात आपलं सामान्याचं जाऊ द्या, कसा मिळेल. एवढंच नाही, आता ब्रह्मदेवांचं जाऊ द्या. स्वतः श्रीकृष्ण परमात्मा उद्धवाला उपदेश करतात. उद्धवा भरतखंडामध्ये म्हणजेच मृत्यू लोकामध्ये जिथे ज्ञानोबा महाराज, तुकोबा महाराज, नाथना मोतीराम महाराजांचा अवतार झाला, महात्म्यांचा अवतार झाला, भगवंताचा अवतार झाला, त्या ठिकाणी जन्म मिळणे देव दुर्लभ आहे, मिळत नाही देवा. भरतखंडे नरधे प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती, तेतही विवेकू परमार्थी त्याच्या वश्यवर्ती मी परमात्मा. बरं का काय आहे मिळत नाही उद्धवा. भरतखंडामध्ये त्यातल्या त्या जिथे ज्ञानोबा महाराज, तुकोबा महाराज झाले त्या ठिकाणी देह मिळणे दुर्लभ आहे, मिळत नाही. आणि मिळाला तर संसारिक इहलौकिक भाग्यवान आहे असं समजा, हे शास्त्र सांगतंय. आता निस्ता देह मिळाला म्हणजेच भाग्यवान आहे का, तसंच नाही. आणखीन पुढे जाऊन बोलतात, खोल जाऊन बोलतात, शास्त्र बोलतं सुदृढ हातपाय मिळणं हे सुद्धा संसारिक भाग्यवानाचं काय लक्षण आहे. बरं का जन्म मिळाला पण आंधळा जन्माला, मूळच आंधळा आहे, जन्मताचा आंधळा आहे, भाग्यवान नाही. पुढे जाऊन जन्मला पण बोलता येत नाही, भाग्यवान नाही. पुढे जाऊन दिसतच नाही, भाग्यवान नाही. बरं का डोळे चांगले नाहीत, भाग्यवान नाही. आणि त्याला बोलता येत नाही, भाग्यवान नाही. हातच मोडलाय, भाग्यवान नाही. बरं का पायाला ठेसच लागून पायच मोडलाय, भाग्यवान नाही. बरं का असा भाग्यवान नाही. मग कसा भाग्यवान आहे. मुखी वाणी कानी कीर्ती डोळे मूर्ती देखावया. बरं का बोलणारा असावा, डोळ्याला दिसणारा, सुदृढ हातपाय असणारा पाहिजे. कसा पाहिजे. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू अपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. स्पष्टपणे सांगतात, महात्म्य वर्णन करून बोलतात. जोपर्यंत सुदृढ हातपाय आहेत तोपर्यंत भजन करा, अन्यथा म्हातारपणात भजन नाही. बरं का नाही भजन नाही. बरं का इथे सगळे म्हातारेच माणसं बसले, त्याचं कारण आहे उभा टाकता येत नाही, प्रमाण सगळ्याला पाठ आहे. भजनाला उभा टाकते काय, सुदृढ हातपाय राहिले नाहीत आणि जोपर्यंत होते तेव्हा भजन केले नाहीत. काय करावं आता याला, काही नाही. वृद्धपणात भजन होत नाही, जवळचं प्रमाण आहे. बालपण गेली नेणता, तारुण्य दशय विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी. अब तुम कब स्मरोगे राम, अब तुम कब स्मरोगे राम, स्मरोगे राम. स्पष्टपणे महात्मे सांगतात, वर्णन करून बोलतात. काय आहे तरुणपणात भजन होतं पण करत नाहीत, आणि वृद्धपणामध्ये भजन होत नाही. वृद्धपणात चिंतन नाही, चिंता आहे. काय चिंता आहे, चिंतन नाही, भजन नाही. तर पाठीमागे असली चिंता प्रमाण बोलतात. वृद्धपणी प्रवर्तली चिंता,
मरे मागोता जन्मधरी स्पष्टपणे सांगतात. बरं का, हात कपाळाला लावून बसायची पाळी येते, दुसरं काहीच नाही. बरं का, बालपण नियमितमध्ये गेलं, खेळण्यामध्ये गेलं. तारुण्य दशे विषय व्यथा, बघा तरुणपण दुसऱ्या विषयामध्ये कुठल्या तरी गेलं, दुसरेच कामात लागले. आणि वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी. आता वृद्धपणात आलं, म्हातारपणात आलं, पुढे काय करावं, काही नाही, भजनच होत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, काकड्यामध्ये आहे तुकोबारांचा वासुदेव, त्यामधले चरण आहे, काय भजनाशी उरले ते पाहे गा. पुढे जाऊन बरं का आणखीन अल्प वर्ष मानवी देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोगक्षय, काय भजनाशी उरले ते पाहेगा. राम राम स्मराधी. स्पष्टपणे काकड्यामध्ये वर्णन करून सांगतात. काय उरलं भजनाला, काहीच उरलं नाही. म्हातारपण तेवढं उरलं, दुसरं काहीच नाही. म्हणून वृद्धपणात चिंताय चिंतन नाही. म्हणून सांगतात, जव हे सकल सिद्ध आहे, जोपर्यंत सुदृढ हातपाय तोपर्यंत भाग्यवान आहे. ज्याला हातपायच नाही, जो आंधळाच आहे बरं का, ज्याला मुकच आहे, असं असणारं भाग्यवान नाही. ज्याला सुदृढ हातपाय आहेत तोच खरा भाग्यवान आहे, तोच खरा संसारिक भाग्यवान आहे. स्पष्टपणे तुकोबाराय सांगतात. पुढे जाऊन तुकोबाराय सांगतात, भाग्याशिवाय काहीच प्राप्त होत नाही. संसारात भाग्याशिवाय काही प्राप्त होत नाही. तुकोबाराय कथा सांगतात, अनुभव त्यांचा सांगतात. कथा सांगतात एक दैववादी म्हणजे भाग्यवान माणूस बाहेर शौचास बसल्यानंतर हातात काडी घेऊन खोदू लागला, खड्डा कडू लागला, काहीतरी निब्बर लागलं काडीला, आणखीन खड्डा उकरलं, आणखीन खड्डा केल्यानंतर हांडा सापडला. हांडा सापडल्यानंतर मग हांड्याचं झाकण उघडलं, हांडा काढला बाहेर, हांड्याचं झाकण उघडलं, सोन्याच्या मोहरा दिसल्या. घरी नेला नाही, तसाच ठेवला हांडा, तसाच पुरला. आणि वर एक खून म्हणून असणारा एक मोठा दगड आणून ठेवला. शेजाऱ्याला जाऊन सांगितलं, अहो शेजारी, मला सोन्याच्या मोहराचा हांडा सापडला, पण मी घरी आणला नाही, मी त्याच ठिकाणी ठेवला. आणि खून म्हणून एक दगड ठेवला. बरं, म्हणून हा घरी जाऊन बसल्यानंतर सकाळी पहाटेच्या वेळी शेजारी कुदळखोरे घेऊन निघाले. दगड पाहिला, नियोजित जागा पाहिल्यानंतर खोदायला सुरू झालं. हांडा सापडला. हांडा त्या खड्ड्यातून बाहेर काढल्यानंतर सोन्याच्या मोहरा जाऊ द्या, सरपण विंचून कोळशे दिसू लागले. आता आम्हाला फसवतो का म्हणून त्याच्या दारात नेला हांडा तसाच. आता याच्या दारात आम्ही फेकतो म्हणून, आता या गावासमोर याची फजिती होईल बा, आम्हाला फसवतो का म्हणून त्याच्या दाराच्या चौकटीत म्हणजे कौलास नेऊन हांडा पालता केल्याबरोबर सोन्याच्या मोहरा पडल्या. आणायची गरज पडली नाही भाग्यवानाला. आता प्रश्न निर्माण होतो, असं कसं झालं, आता त्यांना का बरं मिळालं नाही, यांनाच का बरं आणण्याची गरज पडली नाही. त्याचं कारण आहे, तो शेजारी होता, कुदळखोरे घेऊन गेलेला, तो अभाग्यवान होता. धन भाग्या कोळसे, धन भाग्या कोळसे, ए धन भाग्या कोळसे, धन भाग्या कोळसे, हे सर्प विंचू दिसे, धन भाग्या कोळसे, धन भाग्या कोळसे, धन भाग्या कोळसे, ए सर्प विंचू दिसे, धन भाग्या कोळसे, धन भाग्या कोळसे, धन भाग्या कोळसे. सर्प विंचू दिसे. बरं का, अभाग्यवानाला तेच दिसणार. काय दिसणार? सर्पच दिसणार, विंचूच दिसणार, सापच दिसणार, कोळशीच दिसणार, दगडच दिसणार त्याला. पण भाग्यवानाला मात्र सोन्याच्या मोहरा मिळणार हे मात्र नक्की आहे. म्हणून भाग्याशिवाय काही नाही, संसारात भाग्याशिवाय काही प्राप्त होत नाही. चांगला मुलगा, चांगली शेजारी, चांगलं गाव, चांगली पत्नी आणि पत्नीला चांगला पती मिळायला भाग्यच लागतं. भाग्याशिवाय काही नाही, काहीच मिळत नाही भाग्याशिवाय. म्हणून तेच तुकोबाराय सांगता, सर्प विंचू दिशे, धन भाग्या
कोळसे. म्हणून ज्याचा मृत्यूलोकात जन्म झाला तो संसारिक भाग्यवान आहे, इहलौकिक भाग्यवान आहे, शास्त्र नियोजित करतं. पुढे जाऊन बोलतात पारलौकिक भाग्य. आता आपण पारलौकिक भाग्याचा आपण विचार करू. पारलौकिक भाग्य म्हणजे काय? तर इंद्रपद मिळणे भाग्याचं लक्षण आहे सांगितलं पारलौकिक भाग्यामध्ये, शास्त्राने सांगितलं. ब्रह्मपद मिळणे भाग्याचं लक्षण आहे सांगितलं. पण त्याच्याकरता काही नियम आहेत बरं का. प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी नियम आहेत. इंद्रपदासाठी नियम आहे, 100 यज्ञ करावे लागतात बरं का, यज्ञ करावे लागतात. आता आपल्याला एक सत्यनारायण घराची वास्तुशांतीचा यज्ञ करणं होईना, लगट 100 यज्ञ कसे होणार नाहीत. आणि झाले तरी पण वेद मुखोद्गत असलेला ब्राह्मण पाहिजे. आणि तो ब्राह्मण जो वेदातले मंत्र श्लोक म्हणतोय, त्याचा जे घोष करतोय तर यजमानाला कळलं पाहिजे, मग इंद्रपद आहे. पुढे जाऊन ब्रह्मपदाकरता 100 ब्राह्मणाचे जन्म घेऊन, ब्राह्मणाच्याच कुळात जन्म घेऊन ब्रह्मकर्म करावे लागते, मग ब्रह्मपद आहे. आता ज्ञानोबा म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये, एक जन्म घेण्याचा अधिकार नाही, घेतला ब्राह्मणाचाच मिळेल याची खात्री नाही. आणि ब्राह्मणाचा जरी मिळाला तर तो ब्राह्मण ब्रह्मकर्म करेल याची खात्री आपण देऊ शकत नाही बरं का. आमचा आता ब्राह्मणावर आपला बोलण्याचा अधिकार नाही. ब्राह्मण देवासमान आहे, त्याची पूजा करत जावी असो ज्ञानोबा सांगतात. कशात एका जन्मोनी ब्रह्मकर्म करीतोची ब्रह्मा आनंद नोये बरं का. स्पष्टपणे सांगतात एक जन्म घेण्याचा अधिकार नाही, 100 जन्म घेणार ब्राह्मणाचे, घेतले तरी ब्रह्मकर्म करेल याची खात्री नाही. नात्रा म्हणतात इंद्रपदादी ब्रह्मसदन या नाव भाग्य पूर्ण, तेही सत्संगा समान, 80 जाण तुकेना. मिळेल इंद्रपद, ब्रह्मपद मिळेल, पण महात्म्याच्या भेटीच्या एका क्षणामध्ये हजारो इंद्रपद ब्रह्मपदाची प्राप्त होते. म्हणून महात्मा या भाग्याला, पारलौकिक भाग्याला भाग्य मानत नाही. तिसरं शेवटचं भाग्य परमार्थिक भाग्य. मृत्यूलोकात जन्म घेऊन परमार्थाला लागणे, भगवंताचं नाम करणे घेणे, हेच खरं काय आहे? भाग्य आहे बरं का. हे खरं भाग्य आहे. महात्मा याला भाग्य म्हणतो. आणि जो नामस्मरण करतो तो खरा परमार्थिक भाग्यवान आहे. प्रमाणतात भाग्यवंत मनोजया, शरण गेले पंढरीराया, तरले तर तिहा भरवसा, नाम धारकाचा ठसा बरं का. स्पष्टपणे सांगतात नाम गोविंदाचे घ्या रे भाग्य हेची साचे बरं का. याच्यात खरं भाग्य आहे, हे खरं भाग्य आहे. म्हणून या परमार्थिक भाग्याला परमभाग्य हे नाव पडलेलं आहे. म्हणून भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, येथून या नुठो माथा मरणा वाचुनी सर्वथा. पुढे जाऊन हे 3 भाग्य प्राप्त झाल्यानंतर आणखीन 3 भाग्याची प्राप्ती होते. शास्त्र सांगते ज्ञानाचे भाग्य, वैराग्याचे भाग्य आणि भक्तीचे भाग्य, 3 भाग्य आहेत. ज्ञानोबा ज्ञानाचे भाग्याचं असणारं महत्त्व सांगतात. आहे ज्ञान भाग्य, पण ज्ञान कसं असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे ज्ञान, तर ज्ञानोबा सांगतात ज्ञानाचा डोळा डोळसा, तो डोळसासे विरेशा, हे स्तुतीत नोहे भौसा. भाग्याचा तो बरं का. हे खरं ज्ञान आहे. कुठलं ज्ञान आहे? जे स्वरूपजन्य ज्ञान आहे, भगवंताला ओळखण्याचं, भगवंताच्या स्वरूपाला ओळखण्याचं स्वरूपजन्य ज्ञान, ते खरं ज्ञान आहे. भाग्याचा तो हे खरं ज्ञान भाग्य आहे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायामध्ये पहिली ओवी झाली, पहिल्या पेजवरली पहिली ओवी झाल्यानंतर दुसरी ओवी आहे. त्याची सुरुवात आहे मज समग्राते जाणीसे ऐसे, आपुले तळहातीचे रत्न जैसे, तुझं ज्ञान सांगेन तैसे, विज्ञानेसी अर्जुना तया नाव ज्ञान, येर प्रपंचे विज्ञान, ते तर सत्य बुद्धी या ज्ञान, हेही जाण आता ज्ञानावगे हरपे, विज्ञान निशेष करपे, ज्ञान ते स्वरूपे होऊनी जायचे. ज्ञानोबा सांगतात 7व्या अध्यायामधील पहिल्या पेजवरली दुसरी ओवी आहे. स्वरूपाला ओळखण्याचं स्वरूपजन्य ज्ञानाची प्राप्ती म्हणजे ज्ञानभाग्याची प्राप्ती आहे. म्हणून ज्ञानोबा अर्जुनाला उपदेश करतात, अर्जुना हे करत ज्ञान आहे.
अर्जुना तया ज्ञान हेर प्रपंचे विज्ञान तेत सत्यबुद्धी अज्ञान हेही जाण हे खरं ज्ञान आहे, हे सत्य ज्ञान आहे. बरं का, याच्यामध्ये काय अडचण नाही. पण ज्ञान कसं, ज्ञान डोळस असलं पाहिजे. तो डोळस असे विरेशा हे स्तुती नो हे भवसा, भाग्याचा तो खोल ज्ञान असलं पाहिजे. बरं का, स्वरूपाला ओळखण्याचं ज्ञान असलं पाहिजे, ते खरं ज्ञान भाग्य आहे. म्हणून अर्जुना तया नाव ज्ञान हे खरं ज्ञान आहे. पुढे जाऊन ज्ञान भाग्याची प्राप्ती झाल्यानंतर काय होतं, आता ज्ञान हावगे हरपे विज्ञान निशेष करपे ज्ञान ते स्वरूपे होणे जायचे. काय होतं तर अज्ञान जातं. बरं का, महात्मा अज्ञानाचा विचार करीत नाही, महात्मा ज्ञानाचा विचार करतो. म्हणून काय, अज्ञान गेलं, आता विज्ञान गेलं. विज्ञान म्हणजे काय, विज्ञान म्हणजे काय प्रश्न निर्माण होतो. सायन्स. बरं का, सायन्स म्हणजे काय, आता इंग्लिशमध्ये वाक्य बोलण्याचं झालं, व्हॉट इज दिस सायन्स, विज्ञान म्हणजे काय. ज्ञानोबारांच्या भाषेमधली वाक्य आहेत, त्यांची व्याख्या सायन्सबद्दल विज्ञानाबद्दल काय आहे ते सांगतात. तर ज्ञानोबारा सांगतात उन्हाळा आहे, गरमी होते माणसाला, आपल्याला गरमी होते, अरे लावा कूलर, लावा फॅन. तर त्याची निर्मिती करणारा विज्ञान आहे. म्हणजे प्रपंचाला लागणाऱ्या गोष्टींची निर्मिती म्हणजे विज्ञान. तर काही ज्ञानोबारांच्या भाषेतली व्याख्या. आता इथलं द्यायचं झालं उदाहरण, नाही महाराजांचं कीर्तन टी व्हीवर टाकायचं म्हणून फोन लावला. बरं का, त्या फोनची निर्मिती करणारा विज्ञान आहे. म्हणून प्रपंचाला लागणाऱ्या गोष्टीची निर्मिती, वस्तूची निर्मिती म्हणजे विज्ञान. ही ज्ञानोबारांच्या भाषेतली व्याख्या आहे. ते विज्ञान गेलं. बरं का, विज्ञान ही गेलं. पुढे जाऊन काय राहिलं, ज्ञान ते स्वरूपे ज्ञानच राहिलं, अन्यथा दुसरं काही राहिलं नाही. आणि जे ज्ञान राहिलं त्यालाच म्हणायचं ज्ञान भाग्य. हे ज्ञानोबा सांगतात. दुसरं भाग्य वैराग्याचे भाग्य, दुसरं भाग्य वैराग्याचे भाग्य, त्याचं असणारं विश्लेषण नाथराय करतात. वैराग्याकरता नाथरायने भागवतामध्ये 42 ओव्या दिल्या आहेत. कुटुंबहारा कारणे अकल्पित न मिळे तरी कोराना न करणे, आईशी स्थिती वर्तने ते जाणणे शुद्ध वैराग्य. 42 ओव्यापैकी ही एक ओवी आहे. न जाणो कुटुंबाचं भरण पोषण होत नसेल, माधवगिरी मागा पण भजन सोडू नका, हे खरं वैराग्याचं भाग्य आहे. बरं का, याने माधवगिरी सांगितल्या नाथरायने. पुढे जाऊन नामदेवरा आणखी असणार खोल जाऊन बोलतात. पाहुण्या झाडे वडबडून पाला खाऊनी विठ्ठला आळवावे, खाऊनी विठ्ठला आळवा